बरेच पॅरेंट्स आपल्याकडे OPDमध्ये येतात आणि म्हणतात की मॅडम माझा मुलगा काही खातच नाही किंवा माझ्या मुलाचं वजनच वाढत नाही. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 10 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजेच राष्ट्रीय कृमिमुक्ती दिवस म्हणून नॅशनल फॅमिली हेल्थ अँड वेलफेअर ह्यांनी हा 10 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय कृमिमुक्ती दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर त्यानिमित्ताने हा एक छोटासा प्रयत्न आपल्या सर्वांसाठी. मित्रांनो, कृमी ह्यालाच आपण व्यवहारी भाषेमध्ये जंत असं म्हणतो. मग हे जंत 2 प्रकारचे असतात, एक बाह्य कृमी आणि एक आभ्यंतर कृमी. बाह्य म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरच्या भागात दिसणारी आणि आभ्यंतर म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारी. मग बाह्य कृमी जे आहेत ह्यालाच आपण आपल्या केसांमध्ये सापडणारे उवा, लिखा असं म्हणतो आणि आभ्यंतर कृमी ज्या आहेत ते आपल्या शरीरामध्ये असतात. तर आज आपण आभ्यंतर कृमी म्हणजेच जंत जी आपल्या लहान मुलांच्या पोटामध्ये आपल्याला दिसतात किंवा असतात, तर त्याबद्दल ही माहिती आहे. ह्याच्यामध्ये आपण जंत होण्याची कारणं काय काय आहेत, त्याची लक्षणे काय काय दिसतात आणि त्यावरती आपण काय काय उपाय करू शकतो हे पाहूयात. तर सर्वप्रथम कारणे काय काय आहेत ते पाहूयात. तर कारणं जी आहेत, तर यामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर तुमचं बाळ नेहमी जर दूधच पित असेल, वारंवार दूध पितं आणि जेवण करत नाही, हे एक कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण, तुमचं बाळ जर माती खात असेल, नेहमी माती खाण्याची त्याला सवय असेल, तर ते एक कारण आहे. त्याचनंतर शी झाल्यानंतर किंवा बाहेरून खेळून आल्यानंतर हात स्वच्छ न धुणे हे एक कारण. त्यानंतर बाळाची जी नखं आहेत ती वेळच्या वेळी न कापली जाणे. तसेच आपलं जे बाळ आहेत हे गोड पदार्थ जास्त खाणे, अतिप्रमाणात गोड पदार्थ जर खात असेल, पिष्टमय पदार्थ, गूळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ असतील तर ते अतिप्रमाणात खाणं. तर त्याच पद्धतीनं बाहेरचे पदार्थ म्हणजे चिप्स, चॉकलेट्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी हे पदार्थ अतिप्रमाणात खाणे किंवा थंड पाण्याचं जर प्रमाण ते असेल तर ते एक. तर ही कारणं आहेत आपल्या बाळांमध्ये जंत होण्याची. त्याच पद्धतीने आता ह्यानंतर आपण पाहूया त्यामध्ये लक्षणं काय काय दिसतात आपल्या बाळामध्ये. तर बाळाच्या पोटामध्ये दुखतं किंवा हलका ताप येतो. त्याच पद्धतीने बाळ वारंवार रात्री जर अंथरुणामध्ये लघवी करतं. बाळाला भूक लागते पण जेवण जात नाही, कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा नसते. पोट नीट साफ होत नाही, अजीर्ण होतं वारंवार. त्याच पद्धतीने बाळाच्या चेहऱ्यावरती व्हाईट पॅचेस दिसतात गालावरती, ते पण एक लक्षण आहे. त्याच पद्धतीने बाळाच्या शीच्या ठिकाणी खाज येणे किंवा बाळाला लूज मोशन्स लागणे, वारंवार जुलाब होणे. बऱ्याच बाळांना पोट साफ होत नाही, म्हणजे शीलाच होत नाही आणि काही बाळांमध्ये असं दिसतं की त्याला वारंवार लूज मोशन्स होत आहेत. तर ही लक्षणं आहेत आपल्या बाळामध्ये जंत असण्याची. त्याच पद्धतीने बाळ जर रात्री पालथं झोपत असेल, सारखंच जर पालथं झोपत असेल, लाळ गाळत असेल किंवा दातावर दात जर सारखं घासत असेल, तर ही लक्षणं आपल्या बाळामध्ये आढळतात. नंतर मग आपण ह्यामध्ये काय करू शकतो, म्हणजे ह्यावरती उपाय आपण काय काय करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण घरगुती जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्या घरी सर्वांच्या घरी शेवगा असतो. तर ह्या शेवग्याचं सूप बनवून आपण आपल्या बाळाला देऊ शकतो. मग ह्या शेवग्याच्या सूप बनवत असताना आपण याच्यामध्ये थोडंसं लसूण, थोडासा ओवा टाकून जर फोडणी दिली तर ते अजून फायदेशीर होतं. शेवग्याची भाजी ह्याचा आपण आहारामध्ये समावेश करू शकतो. आपल्या बाळाच्या आहारामध्ये आपण वारंवार बाळाला आपण ताक प्यायला देऊ शकतो. ताकाला अजून फायदेशीर बनवण्यासाठी ह्याला आपण मठ्ठा स्वरूपामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा ओवा, थोडा पुदिना किंवा कोथिंबीर, थोडंसं सैंधव मीठ असं जर टाकून याला आपण मठ्ठा स्वरूपात बनवलं तर ते देखील फायद्याचं आहे. त्याच पद्धतीने बाळाला उष्णोदक
म्हणजेच उकळून थोडंसं कोमट केलेलं जे पाणी आहे ते वारंवार आपण प्यायला देऊ शकतो. तसेच रोज एक डाळिंब जे आहे ते उत्तम कृमिघ्न सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या बाळामध्ये जंत कमी करण्यासाठी रोज एक डाळिंब डायरेक्ट डाळिंब चावून खायला द्यावे, त्याचा रस न काढता. आणि जर कधी म्हणजे रस जर तुम्ही दिला डाळिंबाचा रस काढून, तर त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकून द्यावे. त्याच पद्धतीने पालेभाज्या ज्या आहेत, तर पालेभाज्या आपण आपल्या बाळाला जंत असतील तर पालेभाज्या अवॉइड कराव्यात. आणि पालेभाज्यांचा वापर हा स्वच्छ धुवूनच वापराव्यात जेव्हा वापरू आपण त्यावेळी. त्याच पद्धतीने थंड पाणी अवॉइड करावं. बाहेरचे जे पदार्थ आहेत ते सर्व अवॉइड करावेत. माती खाण्यासाठी आपल्या बाळाला रोखावं. बाळाचं दुधाचं प्रमाण थोडंसं कमी करावं. आणि कधी दिलाच तुम्ही बाळाला सवय करण्यासाठी, तर त्यामध्ये अर्ध दूध अर्ध पाणी करून त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ किंवा अद्रक टाकून, थोडी हळद टाकून, अर्ध दूध अर्ध पाणी असं ह्या प्रमाणात तुम्ही उकळून त्याला थोड्या प्रमाणात द्यावं, जेणेकरून त्याला भूक लागावी आणि बाळाने जेवण करावं. तर ही झाले आपले घरगुती साधे उपाय. त्याच्यानंतर आपण आपल्या आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या आपल्या जवळच्या सल्ल्याने ह्याच्यामध्ये आपण काही चिकित्सा देखील करू शकतो. याच्यामध्ये काही औषधी कल्प देखील आहेत, ते आपण आपल्या वैद्याच्या सल्ल्याने सुरू करू शकतो. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपण पंचकर्म करू शकतो. तर ते देखील आपल्या जवळच्या आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने आपण पंचकर्माचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने करून घ्यावेत. तसेच ह्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाची चिकित्सा म्हटलं तर निदान परिवर्जन, म्हणजे ज्या गोष्टीमुळे, ज्या कारणामुळे आपल्या बाळाला जंत झाली आहेत तर ती अवॉइड करणं. तर हे सर्व आपण आपल्या बाळामध्ये करून आपल्या बाळाला कृमीमुक्त करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या बाळाला आपण रात्री झोपताना काळे मनुके देऊ शकतो किंवा एरंड स्नेह म्हणजे एरंड तेलाचा वापर आपल्या वैद्याच्या सल्ल्याने आपण करू शकतो. तर हे जे जंत आहेत, हे जंत वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला आढळू शकतात. व्यवहारातही बऱ्याच व्याधीमध्ये, बऱ्याच आजारांचं कारण हे कृमी म्हणजेच जंत असतं. म्हणजे हे फक्त लहान मुलांनाच होतात असं नाही, तर हे बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था अशा कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे आपण देखील आपल्याला जंत होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी आणि आपल्या बाळाचीही काळजी घ्यावी. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करावा. आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. आणि तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. थँक्यू.